राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देण्यात येणारी झेड+ सुरक्षा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना देण्यात आली आहे। केंद्राने त्यांना ही सुरक्षा पुरवली आहे। CISFचे जवान मोहन भागवत यांच्या सुरक्षेत तैनात झालेत। यापूर्वी भागवत यांना महाराष्ट्र पोलीस आणि विशेष पथकाद्वारे सुरक्षा पुरवली जात होती। भिजत पडलेल्या कोल्हापूरच्या टोलबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली। त्यानुसार 15 दिवसांसाठी टोल वसुली बंद असणार आहे। कोल्हापुरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणाऱ्या आणि फेरमूल्यांकन केलेल्या 2 समित्यांच्या अहवालामध्ये तफावत असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नेमण्यात आली। पूर्वीच्या दोन्ही समित्यांच्या अहवालाचा अभ्यास करून नवी समिती 15 दिवसात कायमस्वरूपी निर्णय घेणार आहे। तोपर्यंत कोल्हापुरातील सर्व टोल नाक्यांवर टोल वसुली बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। टोल विरोधी कृती समितीबरोबरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे। वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला। पुरामुळे नांदोरा आणि डिगडोह या गावांचा देवली गावासोबतचा संपर्क तुटला। तर नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आलाय। त्यात 25 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक खासगी बस बंद पडली आणि कर्मचारी त्यात अडकले। त्यानंतर लगेचच बचाव पथक रवाना झालं आणि त्यांनी या प्रवाशांना वाचवलं। दुसरीकडे चंद्रपुरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। एकीकडे गुळगुळीत आणि स्वच्छ रस्ते अशी ओळख असलेलं नागपूर आता खड्डेमय झालंय। इथल्या खड्ड्यांमुळे लोकांची सातत्याने प्रशासनावर टीका होतीये। मुख्यमंत्री नागपूरचे, केंद्रीय मंत्री नागपूरचे, महापालिकेत सत्ता भाजपची असं असतानाही खड्डे का बुजवले जात नाहीत असा प्रश्न नागपुरात विचारला जातोय। रत्नागिरीतल्या दापोली गावात बेकायदेशीररित्या बंदुका बनवणाऱ्या कारखान्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय। खेरडी आणि गाळीतळ परिसरात पोलिसांनी छापा टाकला असता तिथे बंदुका तयार करण्यासह दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांना आढळून आलं। त्यानंतर पोलिसांनी तिथल्या सगळ्या बंदुकांसह बंदुका बनवण्यासाठी आवश्यक असलेले स्पेअर पार्ट्स जप्त केले। यामध्ये डबल बॅरल बंदुका, नळी, चाप आणि घोडे यांचा समावेश आहे। हा सगळा मुद्देमाल साधारण लाख रुपयांच्या घरातला आहे। या प्रकरणी पोलिसांनी बाबूराव कोंबेकर आणि विजय या दोघांना बेड्या ठोकल्या असून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे। श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होते। कर्णधार विराट कोहलीची 5 गोलंदाजांसह खेळण्याची आक्रमक रणनीती यशस्वी ठरते का याबाबतही उत्सुकता वाढली आहे। कोहलीनं आक्रमक नेतृत्व करण्याचं आश्वासन दिलं असून 20 बळी घेण्यासाठी कसोटी सामन्यात 5 गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतलाय।